काहीतरी सुरू करायचं आहे, पण ते कसं? हे सांगण्याच्या सीरीजमधला टिप नंबर 2 आहे, ते म्हणजे शिक्षण महत्त्वाचं. शिक्षण हे घेतलंच पाहिजे. मी स्वतः असं नोटीस केलं आहे, ज्या बायका शिक्षण अर्धवट सोडतात, शिक्षण घेत नाहीत, त्यांच्या कॉन्फिडन्सची खूप कमतरता असते. स्वतःला वेगळ्याच मार्गाला लागतात. घरात भांडणं कशी लावायची, घरात काड्या कशा टाकायच्या, कसे आपली माणसं तोडायची, काहीतरी चुकीच्याच निर्णयावर ठाम राहायचं आणि तुटतायत माणसं दिसतंय तरीसुद्धा आपला हेका धरून नच पकडून राहायचं वगैरे वगैरे असे त्यांचे विचार डोक्यात येतात आणि त्यामुळे ते अख्ख्या घराचं वातावरण बदलून टाकतात. त्या कुणाचं ऐकत नाहीत आणि स्वतःच्या चुकीच्या विचारांवर ते ठाम राहतात आणि घर नाश होताना, खराब होताना, मानसिक त्रासातून लोकं जातात, हे मी बघितलं आहे. सो हे शिक्षणाचाच फरक आहे. शिक्षण घेतल्यामुळे तुमच्या स्वतःच्या मनात एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स सुरू होतो, तयार होतो. पैसे कसे कमवायचे स्वतःचे आणि काहीतरी करत कसं राहायचं, स्वतः आनंद निर्मिती कशी करायची, आनंद घेता घेता वाटायचं कसा वगैरे ह्या कामात त्या बायका लागतात. सो तुमचं 10वी झालं असेल, कंप्लीट करायच्या मार्गाने, मध्यातच सुटलं असेल, कंप्लीट करायच्या मार्गाला लागा. 12वी शिका, ग्रॅज्युएशन शिका, इंटरनल नाही होतं आहे एक्सटर्नल शिका, काहीच नाही होतं आहे स्किल शिका. पण काहीतरी शिकत राहावा, करत राहावा, ज्याच्यामुळं तुम्हाला कशातून तरी आनंद घेता येईल आणि तो वाटायलाही तुम्हाला मदत होईल. सो नक्की ही टिप फॉलो करा.